वंदे मातरम मित्रांनो, काल परवाच राखी पौर्णिमा झाली आणि बरेच दिवस झाले होते घराबाहेर पडलो नव्हतो. आणि छकुली पण कॉलेजला गेलेली आहे आता तिच्या, तर म्हटलं एक शॉर्ट ट्रिप कुठं तरी झाली पाहिजे. तर मी आणि वैशाली आता निघालो आहे. बघू कुठं जाऊ, काय अजून निश्चित नाही कुठं जायचं आहे. निघालो तर आहे आता आम्ही वाडीवारेला आलेलो आहे. वाडीवारेला हे प्रसिद्ध इथं वडापाव वगैरे गरम गरम मिळतं. तर तुम्ही कधी आले नसाल आजपर्यंत तर या नक्की. आता मी तर थोडा नाश्ता करतो आणि निघतो. मित्रांनो, एक छोटीशी झलक आमच्या घोटीची, आमच्या इगतपुरीची. ही तर सुरुवात आहे आजच्या व्लॉगची. आज जिथं जाणार आहे तिथे तुम्हाला याच्यापेक्षा फार सुंदर अप्रतिम असे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बाय द वे, हे आहे दारणा नदी आहे आमची. आणि दारणा नदी तिच्या पात्राच्या बाहेर आल्यानंतर हा एक एरिया तयार होतो. आणि हा वर्षभर इथं खूप सुपीक असे पीक पण इथले लोकल शेतकरी काढतात. आणि हा आहे मुंबई आग्रा महामार्ग. इकडं मुंबई आहे आणि माझ्या मागच्या बाजूला नाशिक आहे. मी नाशिकवरून आता येत आहे. मित्रांनो, तर फायनली आमचं हे ठरलेलं की आता आम्ही चाललो आहे भंडारदऱ्याला. आम्ही इगतपुरीला होतो, तर इगतपुरीवरून भंडारदऱ्याच्या रस्त्यावर पहिले लागतो बाहुली डॅम, जो खूप प्रसिद्ध आहे. नाशिकवरनं मुंबईवरनं सॅटर्डे संडेला खूपच गर्दी इथं होत असते. तर पहिला हा आपला स्टॉप आहे. तर हे माझ्या मागे जो दिसतोय तुम्हाला बाहुली धबधबा आहे हा. इथं बरेच लोक जातात तिथं पाण्याखाली आंघोळ करायला, पण आम्हाला मेन भंडारदरा जो परिसर आहे तो फिरायचा आहे. त्यामुळे आम्ही काही इथं भिजणार नाही आहे. आणि माझ्या बिलकुल समोर आहे भंडारदरा डॅम, तो पण मी तुम्हाला दाखवतो. पण मनमोहक असा हा बाहुली धबधबा. पाणी जरा कमी झालेलं आहे कारण गेल्या 3-4 दिवसापासून पाऊस नाही आहे नाशिकमध्ये. पण जे काही दिसतंय ते सुपर्ब आहे, भारी. तर हा बाहुली धबधबा आहे मित्रांनो. आणि फॅमिलीला घेऊन येण्यासाठी अतिशय योग्य असं स्थळ आहे. आपण बघू शकता इथं छोटी मोठी दुकानं पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं काही पोलीस बांधव पण दिसत आहे आपल्या सिक्युरिटीसाठी, जेणेकरून इथं लोक दारू पिऊन हुल्लडबाजी नको करायला. आणि कारण इथं बऱ्याचशा फॅमिलीजच आलेल्या दिसत आहे. हा जो माझ्यासमोर आपण बघताय हा आहे बाहुली डॅम. समोर आहे ते बाहुली डॅम आहे. हे बघा, अतिशय सुंदर बाहुली डॅम. तर माझं इगतपुरी आणि घोटी परिसर किती निसर्गाने नटलेलं आहे, किती श्रीमंत आहे. आणि त्याच माझ्या देशातले सुशिक्षित, श्रीमंत, नालायक लोक जे आहे हे त्यांचं कौतुक आहे. काय बोलणार, मला बोलल्याशिवाय होत नाही. आणि यांची श्रीमंती फक्त यांचे पगार फुगवण्यातच गेलेली आहे. पण जे आपल्याला परत देणं आहे या देशाला, या निसर्गाला, ते काय आपल्याला अजून अक्कल आलेले नाही आहे. चल पुढे निघूया आपण आता. बुड्डी के बाल. अजून एक तिथं धबधबा आहे आणि तो खूप उंचीवरून कोसळतो आहे. अतिशय सुंदर असं त्याचं हे दृश्य आहे. पण ह्या धबधब्याला मला नाही वाटत जाता येत असेल. मित्रांनो, इथं लगेच बाहुलीच्या पुढे एक दुसरा असा धबधबा आहे, त्याच्यासारखाच बाहुलीसारखा. पण हा जो कडा आहे तो अतिशय उंच असा कडा वाटतो. आणि तिथं इथं पण लोक जातात भिजायला. जबरदस्त आहे. आणि हे माझ्या उजवीकडे बाहुली डॅम आहे. आणि हे इथले स्थानिक रहिवासी जे पण आहेत ते मस्त मक्याचे इथं दुकानं लागलेले, छोटे मोठे खाऊचे दुकानं लागलेले. सुपर. जो समोर परिसर दिसतोय तुम्हाला हा बाहुली धरण आहे. आणि सगळ्यात सुंदर इथली कोणती गोष्ट असेल तर हा निसर्ग, अर्थातच हा निसर्ग. आणि इथली शांतता, इथला पीस. इतकं शांत सुंदर वातावरण आहे मित्रांनो. आणि सगळीकडं आपले डोंगर जे आहे ते हिरवाईने नटलेले आहे. अतिशय जबरदस्त. हा माझ्या मागे एक सुंदर टेकडी आहे. आता इथून तुम्हाला काही दिसत असेल का नाही मला माहीत नाही, पण वरती एकदम असं स्टीप अँगलवर आहे ना बऱ्याच एक 5-7 गायी दिसत आहे मला. आणि त्या गायींबरोबर त्यांचा तो गुराखी पण आहे. मला एवढाच प्रश्न पडला आहे की जे गवत वरती असेल
ते गवत ह्या इथं खाली पण असेल, मग ह्या काही एवढ्या वरती का बरं जीव काढत गेले असतील. मित्रांनो, माणूस नावाचा जो प्राणी आहे ना, तो इतका बोगस आहे, इतका नालायक आहे, इतका नालायक. तो जिथं जिथं जातो तिथं तिथं घाण करतो. आणि त्याचा हा उत्तम नमुना आहे. आपण इथं निसर्ग बघण्यासाठी येतो आणि हा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपल्याला ही जागा तशीच राहायला पाहिजे म्हणून आपण इथं येतो. आणि इथं जे काही नालायक असतात असे हा निसर्ग खराब करायला येतात, हरामखोर मूर्ख लोक. तर अशा लोकांना काय बोलायचं, कारण जिथं जिथं माणूस आतापर्यंत पोहोचलेला नाही ना, तिथं काहीच घाण नाही बरं का. तिथं घाण नावाचा विषय नाही आहे. पण आपण पोहोचलो, जिथं पोहोचलो तिथं आपण घाण केल्याशिवाय राहत नाही. आपण म्हणजे थू आहे आपल्या जिंदगीवर बॉस. हे बघा मित्रांनो, आता ह्याच्या काळ्या पिशवीमध्ये कचरा आणून फेकलेला आहे ना, खरं तर मी तुम्हाला निसर्ग दाखवायला आलेलो आहे. पण फक्त आयुष्य फक्त गोड, छान, सुंदर, सुवासिक असं नसतं ना. आपलं आयुष्य आहे ना, त्याच्यामध्ये कटुपणा पण आहे, त्याच्यामध्ये दुःख पण आहे, त्याच्यामध्ये घाण पण आहे, कडूपणा पण आहे. तर इथले जे पण रिसॉर्ट आणि हॉटेल्स आहे ना, जिथं तुम्ही राहायला जाता का, कारण ते ह्या निसर्गाच्या सान्निध्यात बांधले गेले म्हणून ते रिसॉर्ट इथं कचरा आणून फेकता. आम्ही बाहुली धरणाच्या रस्त्यावर आहोत आणि हे बघा मिनी भुशी डॅम आहे आमच्याकडे. आणि एक जोडी मस्त तिथं बसलेली त्या पायऱ्यांवर, मस्त पायऱ्यांवरून पाणी खळखळत वाहतंय. सुंदर आहे, एकदम जबरदस्त आहे. पण आम्ही इथे पण थांबणार नाही, बरोबर ना. जायचं ना पुढं. हां, तर आम्ही पुढं जाऊनच थांबूया. हे बघा एकंदर वातावरण कसं आहे, सुपर आहे. मित्रांनो, ह्या धबधब्याची खासियत अशी आहे की तो जिथून पडतोय त्याच्या आतमध्ये खूप मोठी कपार आहे. तर अतिशय सुंदर आहे. पण इथं पण भरपूर परिवार फॅमिलीज गेलेले. आणि आता आम्ही चाललो आहे भंडारदऱ्याच्या दिशेने. वरची ना खूप मोठे मोठे पहाड आता आहे, झाडांमुळे नाही दिसत आहे. पण त्यांचे जे शिखर आहे ते पूर्णपणे धुक्याने, ते शिखर धुक्याने ब्लॉक होऊन गेलेले आहे. अतिशय सुंदर आहे. रस्ते पण ठीकठाक आहे इथले. जिथं सिमेंटचे आहे तिथं ओके रस्ते, जिथं मधले पॅच डांबराचे रस्त्याचे होते ते तिथं खड्डे होते. पण अदरवाईज सगळं चांगलं आहे. आणि आत्तापर्यंत तरी आम्हाला पाऊस लागलेला नाही आहे, त्यामुळं प्रवास तसा सुखकर चालू आहे. आता हा जो डोंगर दिसतोय तुम्हाला बिलकुल समोर, तो पण एकदम बारीक दिसत असेल तुम्हाला, पूर्ण तो धुक्याने आडून ठेवलेलं आहे बघा. वरचं टोक दिसतच नाही आहे. कदाचित हाच डोंगर कळसूबाई वगैरे असावा, कारण हा तोच परिसर आहे सगळं. आहे बघा समोरचा डोंगर बघा, हे एकदम जबरदस्त. वाव, मस्त भात शेती पण सगळीकडं भात शेतीचं काम चालू झालेलं आहे, म्हणजे झालेलं आहे, पेरणी झालेली पूर्ण. हे बघा जबरदस्त. ही भात शेती बघा. आणि सगळे जे स्थानिक लोक आहे हे बघा किती सुंदर. वा वा वा, हा हा, क्या घर आहे, क्या बात आहे. हा हा, आपल्याला आवडतं, आपल्याला त्यांचे घरं, त्यांचं आणि निसर्ग बघून आपल्याला चांगलं वाटतं. पण त्यांचे समोर काय काय चॅलेंजेस आहे नाही का, अशा वातावरणात जगायचे, ते त्यांची त्यांना माहिती. अर्थातच खूप चॅलेंजिंग आयुष्य असणार आहे, कारण आत्तापर्यंत इथं जर सरकार पोहोचू नाही शकलं आहे तर त्यांचे काय हाल होत असतील. हे बघा आता ह्या ज्या बकऱ्या बघा वरती दिसत आहे तुम्हाला, हे बघा ह्या बकऱ्या दिसत आहे वरती. तर माझा प्रश्न आहे की यांना जी गोष्ट वरती खाण्यासाठी लोक जातं हे तिथं आता खाली पण अवेलेबल आहे, मग वरती का जाता, तो माझा प्रश्न आहे. आमच्या लहान बाळांनी इमलीचं ते चॉकलेट घेतले, ते काय आहे चिंचेचं. या ताईचं दुकान आहे. कोणत्या गावात आहे का बाळा आम्ही आता? हा, कुरुंगवाडी नावाचं गाव आहे हे. मित्रांनो, हा जो मोबाईल इथं अटकवला आहे ना, हा का अटकवला आहे माहिती आहे का तुम्हाला? कारण इथं अटकल्यावरच त्याला नेटवर्क मिळतं इथं, आणि आयडियालाच नेटवर्क मिळतं. त्याला जर खाली ठेवलं ना तर नेटवर्क मिळत नाही. तर काय काय जुगाड करावं लागतं. किती अवघड आयुष्य असतं आपल्याला, तर आपण कल्पनाच करू शकतो फक्त. काय चिंच, मला पण ते दाताला कसं तरी राहिलं तुझ्यामुळे.
मित्रांनो, तर हा जो समोर पर्वत दिसतोय हा कुरुंगगड आहे. कदाचित माझं नाव चुकत असेल, कारण मला त्या भावाने जे सांगितलं आणि मला जेवढं कळलं त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतोय. पण त्याचे टोक बघा पूर्ण ढगांमध्ये गेलेले, सुपर वातावरण आहे आणि नाशिकपासून अतिशय जवळ आहे. तर नाशिककरांनी एकदा हा मार्ग नक्की तपासून बघा आणि या, म्हणजे रेग्युलर नेहमी त्या पैण्याला, त्या त्र्यंबकला, त्या घोटीपर्यंत इगतपुरीपर्यंत जाण्यापेक्षा एखाद्या दिवशी जरा एक वेगळी वाट पकडा आणि या. वेगळीकडे धबधबे मस्त आहे इथं. जय आदिवासी, जय बिरसा मुंडा. काल परवाच आदिवासी दिन साजरा करण्यात आलेला आहे अखंड भारतात. खरं तर हा देशच आदिवासींचा आहे. त्या आदिवासींमुळेच ही निसर्ग संपत्ती जी आहे आपली ती कुठेतरी जपल्या जाते. तर सगळ्या आदिवासी बांधवांना जय आदिवासी. मित्रांनो, अचानक इथं आलो आम्ही. इथं एक अचानक छान असं पठार आलं आहे, मस्त प्लॅट्यू आलेला आहे आणि आमच्या समोर तुम्ही बघू शकता किती मोठी ही सह्याद्री पर्वतमाला आहे. आणि तुम्हाला काय सांगू, काय वातावरण आहे, अतिशय सुंदर असं वातावरण आहे. काय ध्यान इकडं, कोणते फुले? हा, अरे हे काय फुले काय? मला येड्यात काढतो तू. फुले हे दाखव. त्याला खाऊ दे ग, दोघांना एक एक खाऊ दे. काय नाव तुझं? अमोल. तुझं? रोशन. अबे ते नाक पुसत जा ना बे. दात घासतो का? हा, दात घासतो ना तू? हा पाकिट दे. दात घासत जायचे हा बाळा रोज. हा, इकडे पुढे. हे इथले छान मुलं आहे. काय नाव तुझं? परवीन नाही, प्रवीण म्हण. प्रवीण. हा, परवीन नाहीये, प्रवीण आहे. तर प्रवीण मस्त खुरसण्याची भाजी घेऊन आला होता आम्हाला, पण आम्ही आता घेऊ नाही शकत ती, कारण आम्हाला अजून भरपूर प्रवास करायचा आहे. पण त्यानिमित्त प्रवीणची याला दे, प्रवीणला दे. अमोल, रोशन, प्रवीणला दे. अभि दे ना. तुझा भाऊ तू काय मित्र नाही का तुझा तो? घे रे घे. हा चल. हाच पर्वत आहे जो आपल्याला खूप आधीपासून दिसतोय आणि आता त्याच्यानंतर हे बाकीचे जे लाईन आहे ती दिसायला लागलेली आहे. भात शेती मित्रांनो. आणि अचानक हा असा एक पठार लागलाय. नक्की पुढं परत काहीतरी घाटबीट असणारच आहे. पण इतकं सुंदर वातावरण, इतकं नाशिकचं इतके जवळ आहे. आलं पाहिजे आपण. आपलंच नाशिक आपल्याला माहीत नाही आहे, ते फिरलं पाहिजे. आपला महाराष्ट्र फिरलं पाहिजे, आपला देश फिरलं पाहिजे. आणि आपण विदेशात जातो आणि तिकडचं कौतुक करतो. असं काहीच नाही आहे जे आपल्या देशात नाही आहे. असं काहीच नाही आहे, काहीच नाही म्हणजे काहीच नाही. इतकं सुंदर आपला देश आहे, आपला महाराष्ट्र आहे. किती सुंदर छोटासा धबधबा आहे काय, मस्त. मित्रांनो, हा मोबाईलचा कॅमेरा जे मी बघतोय त्याला न्याय देऊच नाही शकणार आहे, मला माहिती आहे. पण थोडासा अंदाज तुम्ही घ्या. आणि हे बघा, खतरनाक आहे, असा खतरनाक आहे ना, एक नंबर. छोटूसा घाट लागलेला आहे आम्हाला इथे. मित्रांनो, रस्ता अतिशय सुंदर आहे. हे बघा, ही भातशेती आहे. आणि तुम्हाला जर समोर दिसत असेल तर बघा, ह्या डोंगराच्या आहे ना वरती दोन
टोक आहे, त्या दोन टोकांच्या मधून बघा कसं धुकं जे आहे त्या दोन टोकांच्या मध्ये धुकं आहे, एकदम जबरदस्त. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है ओ. आपण बघू शकता दोन डोंगर आहे, त्याच्यामध्ये हा व्ही बनलेला आहे आणि वरती ढग आहे. त्या ढगांनी बघा किती सुंदर असा व्ही बनवलेला आहे. डोळ्यांनी तर फार छान दिसतंय, मला माहित नाही व्हिडिओमध्ये कसं दिसत असेल. एक्सलंट. मित्रांनो 2 मिनटं शांत बसा, ह्या पक्ष्यांचे आवाज ऐका. मी 2 मिनटं सायलेंट होतो आणि नंतर तुम्हाला असं घर दाखवतो. ह्या व्हॅलीमध्ये एक घर आहे फार सुंदर, ते दाखवतो, ऐका. तर आम्ही भंडारदरा रस्त्यावर आहे, ही आपली गाडी आहे इथे. आणि आता आम्ही ह्या इथं जो टेबल टॉप आहे तिथे चाललो आहे थोडासा नाश्ता पाणी करायला. आम्ही बराच वेळ झाला गाडीवर प्रवासच करतोय, तर इथं थांबतो, काहीतरी चावम्याव करतो, मेन म्हणजे बसतो शांततेत, जरा निसर्गाचा आनंद घेतो आणि निघतो पुढे. मेरे को आगे तक छोड़ सकते हैं? Dia kasih kamu saya. Yuk, baik, terima kasih. तर आपण आता आलो आहोत रंधा फॉल्स इथे. पण पाणी कमी असल्यामुळं रंधा फॉल्स जे आहे ते चालू नाही आहे, पण तरी आपण बघू नेमकं इथं काय काय. हे जे मातेचं मंदिर आहे, प्रसिद्ध असं मंदिर आहे, घोटपडा देवी कंदी पेढा. आपण जाताना पेढा घेऊन जाऊ. हा, जाताना घेऊन जातो.
जाताना घेऊन जातो. मग ते शेवटचं एक माझ्यासाठी ठेव. तर आई घोरपडा देवी बोटिंग चालू आहे, बोटिंग वगैरे वगैरे. तर हा आहे रंधा फॉल्स. तो काय अजून मला दिसलेला नाही, पण तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं. अच्छा, अगं रंधा फॉल्स हाय. हे बघ समोर. अरे बापरे, वा. ते बघ ना, तो वॉटरफॉल बघ ना समोर. हाँ वरना निकलता हूँ ना, रुकना पहले अपन जाते हैं. छान आहे, छान आहे. कुठे? नाही ते अमर लोक आहे, अमर लोक आहे ते, अमर. त्यांना एक चान्स माफ आहे मृत्यूचा, आपल्याला आहे. आपण आपला मृत्यू कधी होऊ शकतो, त्यांचा नाही होऊ शकत. अगं पण पाणी वाढलं तर ठूप होतील ना, लगेच बल्ब उडेल का नाही? कशाला येडचाळे करावे? हा प्रॉब्लेमच आहे. हा मग हाच मेन पॉइंट. तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत आता रंधा फॉल्स येथे. आणि याचा ओरिजिनल स्पॉट कोणतं ते माहीत नाही, आपण संपूर्ण फिरूया. तर मला वाटतं ओके. वाव, बापरे, हा मेन स्पॉट आहे मित्रांनो बरं का. तिकडनं पाणी येतं, एकदम मोठे विशाल कुंड झालेले, पाणी पडून 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 विशाल कुंड झालेले. अच्छा, ही प्रवरा नदी आहे का? प्रवरा नदी असेल बरं का. हे मोठे मोठे विशाल कुंड झाले पाणी पडून पडून, आणि समोर नदी प्रवाहित होते. बरं, तिथं कुंड पाहिजे ना केवढं खातात. आपण हा कशाला जायचं पण? अगं मी सेफ्टी इंजिनियर, काही तर इज्जत करत जाय माझी. त्या सेफ्टी इंजिनिअरच्या बेसवर पोरगी पटवली फक्त, बाकी काही नाही. ए पटवली नाही, आपलं अरेंज मॅरेज आहे. आपलं अरेंज मॅरेज आहे. सांगून तर लग्न केलं तुम्ही. हा मग ठीक आहे ना. तुला काय अडचण आहे का? काही नुकसान झालं का तुझं? हा ठीक आहे, आम्ही येड्यात काढलं, पण नुकसान झालं का? बघितलं मित्रांनो, आयुष्यभर ऐकावं लागतं, म्हणून हा म्हणून वेळोवेळी जे करायचं ते करा. हा गेलो नाही आपण. हा भाऊ तू इथला आहे? सांग मला इथलं नेमकं काय काय विषय, नेमका मला समजव, सांग बरं जरा. तर आपल्या सोबत आहे मित्रांनो, काय नाव भाऊ तुझं? शरद पिचड. शरद आहे आपल्या बरोबर मित्रांनो. आणि शरद इथला लोकल आहे, तो नेमकं सांगेल आपल्याला नेमकं हे काय आहे. मला सांग शरद. रंधा धबधबा आहे खाली. नेमका धबधबा कुठे आहे? समोरचा आहे. हा. आणि हे निळवंड्या धरण आहे, त्याचं बॅक वॉटर आहे नाही का? ओके, निळवंडे धरण आहे. हो, हा हा, त्याचं बॅक वॉटर आहे. आणि ही कोणती नदी मग? ती नदी नाही, त्याचं बॅक वॉटर इकडे आलेलं आहे नाही का? ही नदी प्रवरा नदी. जय आदिवासी. जय आदिवासी. काय करतो तू? बोटिंगचं काम करतो. कहाँ तक जा रहे हो आप? मेरे को आगे तक छोड़ सकते हैं?
Dia kasih kamu dia. Yuk, baik. Terima kasih. कसं झालं ते पाणी अरे आता काय सांगू छकुलीने काय मी माझ्या आयुष्यात केलं? कधी बसलो नाही बोटीत फाटेत सिंधुदुर्गला आपण अहो बघितलं पण माझे हाल काय झालं तेव्हा किती घाबरले होते तुम्ही. मित्रांनो हा प्रवीण आहे ह्या लेकराच्या हट्टामुळं आणि हिच्या हट्टामुळं मी बसलो ह्याच्यामध्ये पण पाणी तसं स्टेबल आहे म्हणजे जसं मी शेवटच्या वेळी सिंधुदुर्गात बसलो होतो सिंधुदुर्गाच्या त्या फोर्टला गेलो होतो तेव्हा ज्या लाटा होत्या त्या लाटांमुळे त्या बोट अशी वर खाली होत होती तेवढी भीती नाही वाटत आहे खरं समुद्र तर होता तो समुद्र होता. अरे पण लाटा तर होत्या ना आता पण इथं हलते पण शरद इंजिन स्टार्ट इथं स्थिर पाणी आहे. तर हा शरद आम्हाला आता इथून घेऊन जाणार आहे शरद आणि प्रवीण आणि आम्ही इथून काही आलो असं हा मित्रांच्या या बोटिंगचं नाव आहे प्रवरा बोट क्लब. तुम्हाला इथं सापडतील शरद आणि सापडतील प्रवीण. शरद आणि प्रवीण हे दोन मुलं आहेत अतिशय तरुण मुलं आहेत बिना नशा पाणी करणारे मुलं आहेत आणि अतिशय खोड मुलं आहेत. यांनी मला इथं आलं एवढा जीव लावला की मला यांना नाकारता झालं नाही की बाबा मी काही बोटिंग भाकरी करणार नाही. तर कधी रंगा फॉलला आले यांच्याकडे बोटिंग नक्की करून घ्या अतिशय सुखपूर्ण आहे.
हे सगळे व्ह्यू पॉईंट आहे वरती जे आपल्याला दिसत आहे. आणि प्रवरा बोट क्लबचे हे प्रवीण आणि शरद हे दोघं हे मुलं आहेत. तर रंधा फॉलला जेव्हा पण याल तेव्हा प्रवरा बोट क्लब प्रवीण आणि शरद यांना नक्की सापडा आणि यांना काम द्या, यांना रोजगार द्या. मित्रांनो, आपल्या शहरांमध्ये कोयते घेऊन बंदुका घेऊन चरस रांजाचे धंदे करणारे भरपूर आहे, पण मेहनत करणारे पोरं तरुण मुलं आज नाही आहे. तर हे तरुण मुलं आज मेहनत करताय, कष्ट करताय. तर रंधा फॉलला जेव्हा पण याल तेव्हा यांना काम द्या, यांच्या हाताला काम द्या. वंदे मातरम. तर मित्रांनो, हा आहे शरद, तो आहे प्रवीण. आणि प्रवीणचे हे आणि शरदचे सगळे सहकारी, सगळे मित्र आहे, सगळे नातेवाईक आहे, हे सगळे भाऊबंधच आहे बेसिकली. अर्धे पटेकर आणि अर्धे कोण आहे वायाळे. तर हा भाऊ डीजे आहे आपला इथला. आणि हे सगळे तरुण मित्र आहे, होतकरू पोरं आहे. तर जेव्हा पण रंधा फॉलला याल तुम्ही तर 100 रुपये हे लोक चार्ज करता फक्त एका बोट राईडचे. 15-20 मिनटं तुम्हाला हे पाण्यात फिरवता, छान दाखवता सगळे व्ह्यू पॉईंट. तर यांना रोजगार द्या, यांना मदत करा, कारण पोरं होतकरू आहे. पोरं जर टुक्कार असते तर मी त्यांना माझ्या चॅनलवर आणलं पण नसतं. तर नक्की या पोरांना इथं आल्यावर रोजगार द्या. वंदे मातरम. मेरे को आगे तक छोड़ सकते हैं? मित्रांनो, शरदनी आणि प्रकाश होता ना का तो तसं, प्रवीणनी खूप विनंती केली त्यांना, तरी त्यांनी 1 रुपया पण घेतला नाही आपल्याकडनं. त्यांना विनंती करत होतो, घ्या त्यांनी ऐकलं नाही. आता बोटिंग संपून आम्ही निघालो आहे. थोडंसं आम्ही त्या तिथं खाली गेलो होतो, थोडं चढून आलेलं आहे. ऐक ना, इथून चढते तिकडनं जायचं, ह्या इथून चढते का? तर मित्रांनो, ह्या रंधा फॉल्सला आपण आता टाटा बाय बाय करतोय. प्रकाशचं आणि प्रवीणचं, सॉरी शरदचं आणि प्रवीणचं खूप खूप प्रेम आम्हाला लाभलं. त्या प्रेमाला सॅल्यूट करतो. आणि ह्या जागेवरून आता आम्ही निघतोय. नक्की एकदा विजिट करा, फारच मजा आली.